मित्रांनो, विष्णू चाटेला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर यामधून नेमका कोणता मेसेज द्यायचा आहे? जी सीआयडीची कॉपी आहे त्यानुसार मित्रांनो सरकारी वकिलाची आवश्यकता नव्हती असं जरी वरवर दिसत असलं तरी सुद्धा प्रकरणाचं जे गांभीर्य आहे ते लक्षात घेऊन सरकारी वकिलाने हजर राहणं गरजेचं होतं। आणि यानंतर मित्रांनो आता विष्णू चाटेची खुनाच्या अनुषंगाने आणि खंडणीच्या अनुषंगाने दोन्हीही अंगाने तपासणी सुरू आहे आणि त्याला आता न्यायालयीन कोठडी भेटलेली आहे। याचा अर्थ त्याला कधीही जामीन भेटू शकतो। सीआयडीने त्यांचे अधिकार राखून ठेवलेले आहेत त्याला कधीही ताब्यात घेण्याचे। असं जरी असलं तरी मित्रांनो त्याला जामीन भेटणं हे अत्यंत चुकीचं आहे, कारण हे प्रकरण इतकं भयानक आहे आणि इतकं सोपं नाही। हे एक संघटित गुन्हेगारीचं आहे। ॲक्च्युली त्याला मकोका किंवा मोक्का लावणं अत्यंत गरजेचं होतं। विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनाही मकोका किंवा मोक्का का लावला जात नाही? कारण विष्णू चाटे अडकला की वाल्मिक कराड अडकला आणि विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड एकमेकांचे नातलग आहेत, मावस भाऊ असल्याचं सांगितलं जात आहे। आणि मित्रांनो यावरून हे गांभीर्य लक्षात घ्या, दोघांचे एकत्र व्यवहार आहेत। दोघांनी कुठं शॉप विकत घेतले त्यामध्ये सुद्धा विष्णू चाटे आहे। यामध्ये ईडीची एंट्री का होत नाही? आता ईडीला अजून काय पुरावे हवेत? शेकडो कोटींचा हजारो कोटींचा इथं घोटाळा आहे, उघडपणे आहे, तरी सुद्धा येथे ईडीची एंट्री का होत नाही? वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जप्त केली का जात नाही? सीज का केली जात नाही? यावर अशा तात्काळ ॲक्शन का घेतल्या जात नाहीत? म्हणजे प्रशासनावर अजूनही कोणाचा तरी दबाव आहे का? तर 100% आहे। इतक्या निर्घुणपणे संतोष देशमुख यांचा शेवट केल्यानंतर सुद्धा मित्रांनो एक साधा FIR नीट लिहिला जात नाही। जर त्या दिवशी मनोज जरांगे पाटील आले नसते किंवा पोलिसावर जर दबाव टाकला नसता किंवा तर मित्रांनो FIR सुद्धा व्यवस्थित झाला नसता। फार तरी एक आरोपी झाला असता आणि नंतर तो सुद्धा फरार घोषित केला असता आणि त्याचा तपास घेतला गेला नसता। आणि उलट संतोष देशमुख यांच्यावर असे काहीतरी आरोप लावले असते आणि हे प्रकरण गुंडाळून टाकलं असतं। मग अशा पद्धतीने जर न मागता जर न्याय जर या देशामध्ये भेटणार नसेल, अशा पद्धतीचे विचित्र न्याय व्यवस्था, विचित्र पद्धतीचं जर प्रशासन सरकार या देशामध्ये असेल तर प्रकरणाचं गांभीर्य किती महत्त्वाचं आहे। आज आपण 75 इयर कंप्लीट झाले म्हणतो आपण लोकशाहीला, संविधानाला, आणि आज 75 वर्षानंतर साधा जर आपल्याला न्याय भेटणार नसेल म्हणजे किती इतक्या क्रूर पद्धतीने शेवट होऊन सुद्धा जर न्याय भेटणार नसेल। आणि यामध्ये उघडपणे आता हार्वेस्टरचं जे प्रकरण आहे त्यामध्ये उघडपणे धनंजय मुंडेचे व्हिडिओ आहेत। व्हिडिओ चालले काल, आज व्हिडिओ गायब, आज चर्चा गायब। काय किती दहशत आहे। एवढे मोठे पुरावे असून सुद्धा आता त्या हार्वेस्टरची लिंक पार पवारपर्यंत, फडणवीसला, यांना सगळ्यांना सरकारमध्ये हे माहीत होतं पैसे घेतलेले। मग असं असताना सुद्धा यांना कोण वाचवत आहे? मुळात ही सगळी लिंक खालपासून वरपर्यंत आहे आणि तुम्ही उघडपणे शेतकऱ्यांना लुटता। 2100 कोटीचा पीक विमा, यावर मीडिया पाहिजे तेवढा गदारोळ करताना दिसत नाही। एवढे जर हजारो करोड रुपये जर गडप होत असतील तिथे ना ईडीची एंट्री, शेतकऱ्यांना जर दिवसा ढवळ्या जर तुम्ही लुटत असाल आणि याला मदत करणारे सरकार, पोलीस हे आणि प्रशासन हे सगळे जर सामील असतील तर न्याय कसा भेटणार? आणि मग या अनुषंगाने इतका मोठा जो आका आहे, इतका मोठा जो माणूस आहे, तो एखाद्या म्हणजे अगदी बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आरोपापर्यंत 12 किंवा 13 तारखेला म्हणजे संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर 12 किंवा 13 तारखेला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मिक कराड होता आणि पोलिसांसोबत होता। तिथून तो त्यानंतर पसार झाला। म्हणजे पोलिसांना माहीत असताना जर तो पसार होत असेल तर कोणत्या दिशेने हे चालू आहे? आणि तो सरेंडर झाला, तो स्वतःहून सरेंडर झाला। त्यावेळेस सुद्धा SIT मध्ये कोणते अधिकारी असले पाहिजेत हे त्याने निवडले। म्हणजे असा जो आरोप होत आहे हा सुद्धा किती भयानक आहे। मग अशा पद्धतीने तपास कसा होणार? अगदी एखादा साधा मी तुम्हाला काल सांगितले ना की जो माणूस पोलीस यंत्रणेमध्ये नाही, जो माणूस प्रशासनामध्ये नाही, सरकारमध्ये नाही, ज्याचं शिक्षणही झालेलं नाही,
असा माणूस सांगेल की वाल्मिक कराड 302 मध्ये आहे, संघटित गुन्हेगारीमध्ये आहे. आणि संतोष देशमुख यांचं एवढं एकटं प्रकरण नाही, असे हजारो प्रकरण आहेत. एकदा याच्यावर 302 मक्का लावला तर बघा मग किती लोक समोर येतात बोलायला. किती हा भयानक. अहो तुम्ही भ्रष्टाचार करा पण असं गुन्हेगारांना असं पाठीशी नका घालू. एवढ्या क्रूर पद्धतीने जर शेवट होत असेल आणि शेवट करणारी जर राजकीय यंत्रणा असेल आणि तो संतोष देशमुख सुद्धा तुमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख असेल आणि जगातील सगळ्यात मोठी पार्टी असणारी भारतीय जनता पार्टी जर स्वतःच्या बूथ प्रमुखाला जर न्याय देणार नसेल तर यातून काय मेसेज जाणार. भारतीय जनता पार्टीने बाहेर तर स्वतःचं नाव खराब केलेलंच आहे, परंतु या भारतामध्ये देशामध्ये सुद्धा जर स्वतःचं नाव खराब होऊ द्यायचं नसेल तर संतोष देशमुख यांना न्याय भेटणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आज जर विष्णू चाटे जर सुटला, उद्या वाल्मिक कराड जर सुटला तर याला जबाबदार हे सरकार असणार आहे. मुंडे, पवार, फडणवीस. लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.